15,000चा आर्थिक पाठबळ त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करत आहोत। तसेच या स्पर्धेकरता मान्य श्री अंकुश रमनाथ पाटील साहेबांच्या वतीने 2,000चा आर्थिक पाठबळ येते त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करत आहोत। केशवजी गरज यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय। एक सिनियर खेळाडू आहेत, क्रिकेटशी त्यांचं निगडीत नातं पाहायला मिळतं आणि साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। प्रल्हाद शेठ मडवी यांच्या वतीने 2,222 रुपयाचा आर्थिक पाठबळ पाहायला मिळतं आणि त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया। माननीय श्री जनार्दन दामू मडवी बाबांच्या वतीने देखील 2,000चा आर्थिक पाठबळ आलंय त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करत आहोत। आणि या स्पर्धेतील मालिकरची जी सायकल पाहायला मिळते ती धनंजय शेठ मडवी साहेबांच्या वतीने मालिकरची सायकल देण्यात आली त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करत आहोत। तसेच या स्पर्धेकरता निखिल शेठ मडवी यांच्या वतीने 5,000चा आर्थिक पाठबळ पाहायला मिळतं तथा प्रकाशजी टकले साहेबांच्या वतीने 1,000चा आर्थिक पाठबळ सचिन मडवी यांना विनंती केली जाते। सचिनजी मडवी आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या संस्कार एंटरप्राइजेस या नावाने अनेक वेळा गावदेवी गावठाणा संघ खेळला आणि अनेक वेळा पारगाव संघाच्या पाठी देखील त्यांचा फार मोठा वाटा राहिला अशी सचिनजी मडवी यांचा इथे आपण शुभ सन्मान करावा विनंती आहे। निखिलजी मडवी यांना की सचिनजी मडवी यांचा इथे शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। मान्य श्री अंकुश नारायण पाटील यांच्या वतीने 1,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय। मान्य श्री बाबू रामा मडवी साहेबांच्या वतीने 1,000चा आर्थिक पाठबळ येतं आणि केशव सावलाराम घरत साहेबांच्या वतीने 1,000चा आर्थिक पाठबळ येतं। सर्व आपण दानशूर दात्यांचा देखील आभार व्यक्त करूयात। उडत मैदानामध्ये जिथे रॉयल स्पोर्ट उलवी या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। धावपटा धावा पाहायला गेला तर 5 पाहायला मिळतात। 3 चेंडूंचा खेळ झाला। मान्य श्री महेश रामचंद्र मडवी यांच्या वतीने 1,000चा आर्थिक पाठबळ येतं त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात। माननीय श्री विनायकजी पाटील उलवे यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। तुषारजी कोळी यांना देखील विनंती आहे माननीय श्री तुषारजी कोळी यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर सुनील शेठ मडवी नामदेवजी टकले साहेबांच्या वतीने 550 रुपयाचा आर्थिक पाठबळ येतं। तसेच हिराजी मडवी साहेबांच्या वतीने देखील 501 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात। उडत मैदानामध्ये जिथे रॉयल स्पोर्ट उलवे संघ बॅटिंग करते आणि स्ट्राईक तुषार कोळी निखिलजी मडवी यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 5,000चा आर्थिक पाठबळ आहे त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात। थोडी दिलगिरी व्यक्त करतोय अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत। रॉयल स्पोर्ट उलवे संघ जिथे धावपटा धावा लागले गेले ते 11 1 बाद 11 यावेळचा बॉल बॅटची एज आणखीन एक सफलता पहिल्या षटकामध्ये दुसरा आदरा लागलाय रॉयल स्पोर्ट उलवे या संघाला। खेळाडू क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर। दिवसातील पहिली मॅच सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। जांभूळपाडा 11 जांभूळपाडा आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उलवे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागल्या गेल्या त्या रॉयल स्पोर्ट उलवे या संघाच्या 2 बाद 11 आपण महत्त्वाची सूचना देतो पहिली इनिंग संपण्या अगोदर
दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरुद्ध मयूर स्मृती सुरुंगपाडा. दोन्ही टीमला विनंती आहे, पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावा लागल्या गेल्या त्या 11. पहिलं षटक अगदी दोन्ही संघाच्या बाजून जाताना जरूर पाहायला मिळालं, मात्र पहिल्या षटकामध्ये शुभम गोंधळीने कारनामा केलाय. महत्वाचे 2 विकेट. लोवर फुलटॉस बॉल हर्षल गोंधळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, जिथे स्ट्राईकला खेळत असताना आपण आकाश मडवीला पाहू शकता. उजव्या हाताचा एक खरतर आक्रमक खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख पाहायला मिळाली. पण आज थोडासा खरतर संघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना, संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. यावेळचा बॉल आक्रमण वाईड इस्ट लॉंग ऑन रिझन मध्ये आकाश मडवीच्या बॅट मधून वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरतून आला. हा पहिला दर्जेदार षटकार. चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव आली नाही, आपण दुसऱ्या चेंडूवर आपल्या नावाची ओळख, आपल्या नावाची चर्चा भाग पाडायला लावलं. ती आकाश मडवीनं आला हा षटकार. अखूट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याची क्षमता पाहायला मिळाली हर्षल गोंधळीकडे. फिंगर रोलची सातत्यानं जे कौशल्य, ते कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न त्यानं देखील केला. षटकारानंतर पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळाली, जिथे मनीष गोंधळी सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक नामांकित हा देखील गोलंदाज आहे, चर्चेचं नाव आहे मनीष गोंधळी. यावेळचा बॉल थोडासा खोलामध्ये टाकला होता. अखूट टप्प्याचा चेंडू, जिथे चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्राच्या पलीकडे. मिळा जातील धावा 4. सध्याच्या घडीला जांभूळपाडा टेनिस क्रिकेटमधील हे चर्चेचं नाव आहे मनीष गोंधळी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आतमध्ये वळवण्याची क्षमता पाहायला मिळाली. चेंडू फिंगर रोल करत असताना आपण मनीष गोंधळीला पाहतोय. सध्याच्या घडीला अनेक साऱ्या व्यावसायिक संघामधून खेळताना त्याला आपण पाहिलं. किंजल ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी मनीषने केली होती आणि त्यामुळं हा खेळाडू देखील चर्चेमध्ये आला. अखूट टप्प्याचा बॉल फटका खेळायचा होता जरूर, पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय, जिथे मिळाला जाईल एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद. 22 धावा. धाबा लागल्या गेल्या त्या 22 धाबा. 11.00च्या सरासरी सध्या रॉयल स्पोर्ट उलबे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आकाश मडवीचा खेळ पाहायला गेला तर 7 चेंडू तो खेळला, त्याच्या बॅट मधून 11 धाबा येताना पाहायला मिळाल्या. चंदन मडवीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. छोटा पॅकेज बडा धमाका. सुरुवात चांगली झाली दोन्ही संघाची. पहिलीच मॅच, पहिल्याच मॅच मध्ये एका बाजूला नवी मुंबई विभागातील उलवे गाव आणि उलवे गावातील हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला याच ग्रामपंचायतीमधील जांभूळपाडा संघ सध्या क्षेत्ररक्षण करत असताना तिसरे षटक हाताळण्यासाठी हर्षल गोंधळी आलाय. सोन्या या नावानं खरतर या संपूर्ण विभागामध्ये हा खेळाडू प्रसिद्ध आहे. समोर आकाश, थोडस चेंडू अगदी स्किड झाला, वेगाने टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो हर्षल गोंधळीचा. पहिलाच बॉल डॉट फेकला आकाश समोर. एक षटकार त्याच्या बॅट मधून देखण्याजोगी पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल वेट अँड वॉच पॉइंटच्या डोक्यावर खेळून काढला. स्वीपर कव्हरच्या मधून डीप मध्ये निघून चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक आला आकाश मडवीच्या बॅट मधून हा दर्जेदार कलात्मक चौकार.
यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. प्रयास पाटील यष्टीरक्षक आहेत तैनात आणि आता इथून मात्र टीव्ही अंपायरची टीव्ही अंपायर कडे डिसिजन गेला. एक इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा देखील कव्हर केली जाते. नॉट आउट ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. एनआर पॅनल नीरजी राणाबत्सर आणि त्यांच्या समवेत दीपकजी बोराडे कित्येक स्पर्धा ज्यांनी यशस्वी पार पडताना पाहायला मिळाले, ज्यांच्या माध्यमातून सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला हर्ष गुंडळी दाखल झालाय. टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला. याच खरं तर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हर्ष गुंडळी आहे. त्यामुळे एक नाविन्यपूर्ण तुम्हाला गोलंदाजी देखील पाहायला मिळते. मागील 4 चेंडू मध्ये अवघ्या 4च धाबा आल्यात. हर्षल गुल्लीचे षटक धावपटा धाबा लागले गेले त्या 26 पाहायला मिळतात. तिसरे षटक प्रगतीपथावर. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. एक चौकार हा अपवाद वगळलात ना तर चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळतोय. आकाशचा जर विचार केला तर 8 चेंडू तो सध्या निर्धाव खेळला, त्यामुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील वाढलंय. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंगन रिजन मध्ये विवेक मोहिते आले. थोडस पंबल पाहायला मिळालाय. हातातून चेंडू देखील निसटलाय, त्यामुळं या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धाबा. 2 धाब्यानिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 28 धाबा. 2 बाद 28. अगदी शांतशी सुरुवात रॉयल स्पोर्ट उलवे या संघाची पाहायला मिळते. जसं जसं दुपारचं सत्र होईल तसं तसं या क्रीडांगणामध्ये धावा देखील होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक ऐतिहासिक मैदान, या मैदानामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा, अनेक खेळाडू घडलेत, त्यामुळं एक स्मरणामध्ये आठवण राहावी याकरता याच क्रीडांगणामध्ये गावदेवी गावठाण यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळते. सतीशपुती गावदेवी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही आपण ऐतिहासिक स्पर्धा पाहतोय. मनीष गोंधळीला पुन्हा एकदा लॉन्च केला. डावखोरे आताचा एक आगळ्या वेगळ्या शैलीचा गोलंदाज. सध्या याच गोलंदाजी आपण चर्चा करत होतो की किंजल ट्रॉफी मध्ये देखील या गोलंदाजांना कारनामा केला. गत हप्त्यामध्ये देखील पाहायला गेला तर अनेक खरं तर मिडल षटक टाकण्यामध्ये आपण मनीष गोंधळीला पाहिलं, त्यामुळं हे नाव चर्चेमध्ये आहे. यावेळचा बॉल यष्टीच्या हातातून निसटलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतं. जिथे एकेरी धावताना पाहायला मिळते. चंदन मडवी साठी बक्षीस आलं. प्रत्येक षटकाराकरता धनंजय शेठ मडवी यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज हे चंदन मडवी या खेळाडूला दिलं जाईल. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा. आकाश मडवी आलाय समोर, उजव्या हाताचा हा एक आक्रमक खेळाडू. पण समोर सध्या एकच नाव, मनीष गोंधळी, ज्या गोलंदाजांना सध्या आता घाम फोडलाय उल्वे संघाला. गुलाबी थंडी मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे, पण विकेटवर जी चर्चा चालू आहे, फिरकीची जादुई गोलंदाजी पाहायला मिळते मनीष गोंधळीची. डॉट बॉल भरपूर खेळलाय, त्यामुळे आता चर्चा आकाश मडवीची देखील सध्या स्क्वॉड मध्ये चालू असेल. आणखी यावेळचा बॉल आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. एकेरी धाव कंप्लीट केला, दुसरीसाठी पलटलेत, पण फक्त एका धावेवर थांबावं लागणार आहे. 30 धाबा धावपटा लागल्या गेल्यात. या षटकातील आणखीन 2 चेंडूंची खेळ बाकी आहे. आकाशचा विचार केला तर जवळजवळ मला वाटते 9 बॉल तो डॉट खेळला, त्यामध्ये 1 षटकार, 2 चौकार आले, 1 सिंगल रन, त्यामुळे थोडीशी बॅटिंग देखील डोकेदुखी ठरले आकाश मडवीची रॉयल स्पोर्ट उल्वे संघासाठी. पण मनीष गोंधळी चांगली गोलंदाजी करतोय. चंदनचा हा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अजिंक्य पाटील आहे तैनात. आणखीन एक हादरा लागलाय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर.
विकी मोहिते होते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विकी मोहितेने टिपलेला झेल. 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळाला. गीतेश मडवी आलेत. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. आणखी एक चेंडू डॉट येतोय. मनीष गोंधळीची चर्चा आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा व्हायला काय हरकत आहे. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने केलाय. अवघ्या गोलंदाजाने धाबा खर्ची केल्यात. त्या 12 चेंडूमध्ये 13 आणि महत्वाची एक देखील विकेट त्याने मिळवल्या. त्यामुळे 4 षटकांचा खेळ झालाय. धावपटा धावा लागले गेलेत. त्या बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट उलवे या संघाच्या 3 बाद 30 धावा. आपण पाहू शकता यावेळचा बॉल शरीरक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. एकेरी धावेतून जोडली गेल्या. धावपटा धावा लागले गेले त्या 31 धावा. महत्वाची बाब आणि कौतुकास्पद खरतर गोष्ट असेल ती म्हणजे जांभूळपाडा संघासाठी की हा पहिला आव्हानतर चेंडू आला. म्हणजे काय गोलंदाजी राहिल्या. जांभूळपाडा टेनिस क्रिकेटची चर्चा देखील मागील हप्त्यामध्ये पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग बऱ्याच उशिरानं आला. हा संघर्षमय षटकाराने स्वागत केले महेश ठळी यांचं. मोस्ट वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. फुलटॉस बॉल आणखीन एक फटका सजवलाय सुशांत मोहिते. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द डे. एकदा टाळा होऊन जातो सुशांत मोहितेसाठी. कमालीचा त्याने झेल टिपलाय. $2000 कॅश प्राइज सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात येणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000 कॅश प्राइज. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तैनात जिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळाले. आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते. धावपडा धावा लागले गेले त्या 38 धावा 38 रन्स. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रज्ञेश आलाय ऑन द स्ट्राईक. समोरच्या दिशेने खेळलाय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू अडवलाय देखील. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण एका धावेवर थांबवलं जात आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत एकी चुकी जांभूळपाडा संघाने केली नाही. त्यामुळे चांगलीच बाप राहिली ती म्हणजे जांभूळपाडा संघासाठी. या षटकातील आता शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. चला पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करतोय. स्टॉप केलाय बॉल. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. त्यामुळं पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून बॅटिंग करत असताना धावपटला धावा लागले गेलेत त्या
40 धावा आणि 41 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे जांभूलपाडा 11 जांभूलपाडा या संघासाठी. आपण व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर मान्यश्री महेशजी थळी उपस्थित झाले, त्यांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. मान्यश्री महेशजी थळी यांचा इथे शुभ सन्मान केला जातो सुनील शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते. चाळीस धावा उभारल्यात रॉयल स्पोर्ट उलवेने 41 धावांचा पाठलाग करायचा. ऑफिशियली दुसरा पुकार असेल मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरुद्ध मयूर स्मृती सुरुंगपाडा. दुसऱ्या सत्रातील 3 षटकं संपण्या अगोदर हे दोन्ही संघाचे कॅप्टन इथं आले नाहीत तर आपल्याला कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. ही महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, तर मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करतो. आपण आभार व्यक्त करूयात. महेशजी थळी यांच्या वतीने 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ त्याचा देखील आपण आभार व्यक्त करतो. दुसरं सत्र जसं चालू होईल तसं आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज करूयात. रायगड ठाणे आणि महाराष्ट्रातील नामांकित समालोचक शेरू शायरीचे बेताज बादशाह बाबूशाह यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. चलिए बहुत बहुत शुक्रिया. अब बात करेंगे आज का दिन का. देखिए पहला मुकाबला यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. और जितने भी देखिए यहाँ पर अतिथि मान्यवर का खूब सम्मान से परंपरा रीति रिवाज है, क्योंकि कहा जाए तो गाउदबी गाउठन कहा जाए तो निश्चित रूप से पर मेहमान नवाजी की देखिए कोई कमी नहीं यहाँ पर है. और 30 गेंद पर देखिए 41 बनाना यहाँ पर से आलेला सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत. जेवढे पण प्रेक्षक ग्राउंड पर आहे त्यांचं पण मनपूर्वक स्वागत आहे. आई किबरा एपल लाईव्ह पर जोडणार प्रेक्षकाला त्यांना पण मनपूर्वक स्वागत है. 30 चेंडू 41 41 की जरूरत है यहाँ पर, लेकिन अगला मैच का टॉस है. चलिए पहला गेंद के ऊपर देखिए खेला यहाँ पर से नजदीक देखिए शॉट मीटर के तैनात था, उसके बावजूद भी कमाल कमाल देखिए बात करेंगे. जामुल पड़ा 11 जामुल पड़ा और जहां पर देखिए फाइट कर रही है पर रॉयल स्पोर्ट्स है ओवर टीम. देखिए रॉयल स्पोर्ट रॉयल स्पोर्ट के देखिए प्रतियोगिता क्या कमाल का था. प्रणय लाजवाब एक्सीलेंट आयोजन था.
40 प्लस में देखिए उल्वा की बात करेंगे, किरण दादा पटेल, शैलेश, कमाल का वो भी टीम एक बैलेंस बनाए। और रेगुलर भी देखिए नहीं, उल्वा नोट का क्रिकेट, और कल थोड़ी सी उल्वा नोट निराश हुए होंगे जिस तरह से केपीसी ट्रॉफी में आखिरी मैच में हार देखना पड़ा। चलिए डिक्लेरेशन में रन भी यहां पर दिया गया और कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 3 रन देखिए बात करेंगे। ये चीजों के ऊपर फोकस रखना पड़ता है, गलती कहां हुई। और इस बार देखिए सीधा स्ट्रेट है, मिड ऑन देखिए सीधा है, और जब तक देखिए लॉन्ग से फिर से यहाँ पर देखिए चौक, दूसरे के यहाँ पर रन कंप्लीट होता हुआ रन टीम देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे। पहले देखिए टोटल उतना बड़ा नहीं बता पाए, 41 का टारगेट है। अगला मैच की बात करेंगे यहाँ पर से दोनों टीम है। आप पसंद की बात करेंगे, जैसे टीम आपको देखेंगे मोर स्मृति सोरंगपाड़ा टीम है। तैयार गेंदबाज है, वो अच्छा गेंद लाजवाब है। सुनील सेठ भी देखिए बात करेंगे, गाँव भी गाउटन कहा जाए तो बिग पैकर, बिग ओनर और दोस्ती की दुनिया के भी एक दिलदार से। और कमेंटेटर के देखिए बात करेंगे, गले के टाई मान लीजिए, जिनकी शब्द देखिए सुनील दादा, आकाश दादा, विपुल, ये प्यार है। और गेंदबाज देखिए तैयार, हाँ ये चले क्या कमाल किया, पर टाइमिंग देखिए अच्छा, एलिवेशन में बढ़िया मिला, गेंद को पहुंचाया दूर दूर दूर। रातों के कातिल नीरज रनावत सर ने की 6 मंजूर और डीजे उड़ाई है भाई फुरफुर। खेला यहाँ पर से नीरज रनावत सर देखिए बात करेंगे, जिक्र करेंगे लोगों के मन में चल रहा होगा रातों के कातिल ये कहां से हो गए भाई, आरसीजे फिट टीम होता है। लेकिन चलते तब तक के लिए थोड़ा डीजे के पास। अगर पहुंच गया 15 रन देखिए मैच यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाजी। जाम्बुल पड़ा 11 से जाम्बुल पड़ा देखिए बल्लेबाजी की बात करेंगे। प्रयास पाटिल देखिए बात करेंगे, इनके प्रयास जारी है कि अनुभव रहता है तालुका आप ओपन जब आप खेलते हो ना। और कमाल के देखिए इस बार देखिए कवर को चिरा भाई, मानो कि सांसें लेने के मौके ही नहीं दिए भाई यहाँ पर डीजे को, ना कमेंटेटर को, ना गेंदबाज को। और पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, पहले ओवर की समाप्ति के साथ साथ इसके बाद जो मुकाबला रहेगा दोनों कप्तान। चलिए कॉमन तुरंत टॉस के लिए आना होगा, शायद मुझे लग रहा है जैसे टीम यहाँ पर उपस्थित दिखाए हैं, लेकिन कप्तान को आना होगा। जैसे पुसन की टीम देखिए, और आज जैसे कि आपको आज भी दिख रहा है 2 टीम दिखेंगे देखिए, न्यू एक्स्ट्रा जैसे टीम भी दिखेगा। लेकिन उससे पहले देखिए भूषण की जैसे टीम के साथ महेशमती सुरंगपाड़ा संघ चक्कर था। यहाँ लगे टॉस साथी वेळ एकदम कमी आहे, आज पहिला दिवस होता उद्घाटन, त्याच्यानंतर पहिला मैच है और यहाँ पर भी मौका था भाई। और किस्मत जब कहते ना आंखें बंद कर लेती है तो मेहनत भी आपके पानी में फिर जाती है। कभी कभी मेहनत के साथ किस्मत का भी होना जरूरी रहता है। बहुत बढ़िया देखिए एक बार एवल लाइव है हमारे प्रणय देखिए स्कोर, और जो लाइव टेलीकास्ट देखिए इंटरनेट स्कोरिंग इस वक्त है जितिन दादा और हमारे कैमरामैन, वेलकम स्वागत है। और सीधा स्ट्रेट खेले यहाँ पर सिंगल तो आ जाएगा बड़ा आसानी के साथ है। 5 ओवर का मुकाबला है, बहुत अच्छा देखिए अर्धोदय ने भलाई समय को देखते हुए ज्यादा समय आगे निकल चुके थे, लेकिन उसके बावजूद भी 5 ओवर का मौका दे रहे हैं। तो कॉपरेट करना होगा, हर टीम को समय पे आना होगा। अगर यहाँ पर टॉच नहीं होता है, मैच रुकता है, तो फिर फ्रेश मुकाबला जो 5 ओवर चल रहा है वो भी कठिन हो जाएगा। तो ऑर्गेनाइजर का देखिए सोच है 22 रन है कि पहला 5 खिलाया जाए विपुल सर, उसके बाद 4 वो कंटिन्यू रहे, लेकिन इसके लिए टीम को देखिए साथ देना बहुत जरूरी है। आने वाला वक्त में देखिए जिसका ऑक्शन हो गया भन्नाट है, आयोजन नियोजन निश्चित रूप से गाउटन
आयोजक है उसमें उड़न प्रीमियर लीग है। मिड ऑफ के ऊपर से खेला भाई, यहाँ पर से सांसें लेने की देखिए कितनी अच्छी टच में कल ने ये पिछले 4-5 सालों में जो टैलेंट उभर कर आ रहे हैं ना, ये काबिल तारीफ है। मुझे लग रहा है आईपीएल के टिकट एक है, यहाँ पर भी तलाश हो रही थी। पर आज देखिए बहुत अच्छी अनुभव एक्सपीरियंस है। वैभव की बात करूंगा, कंट्रोल के कंट्रोल में थे, हल्के से जगह पर बैकफुट से देखिए झलक 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 दिख रहा था 6 रन। दीजिए थोड़ा ध्यान दीजिए, और उतना तेज बजा रहे हैं मेरी माइक की आवाज भी नहीं जा पा रही है। कोई बात नहीं, थोड़ा सा ध्यान दीजिए भाई। 18 गेंद देखिए, अभी 3 की जरूरत है। टॉस देखिए अगला मैच है। चलिए सुरंग पड़ा टीम के कप्तान से शायद वो भी तशरीफ रख रहे हैं टॉस के लिए, अब टॉस किया जाएगा तुरंत से। मैच देखिए कितना करीब है। चलिए और एक आवाज देखिए, जिस आवाज और एक अच्छे इंसान भी है गौटन कहा जाए तो विराज दादा मड़वी आइए। चलिए बहुत बढ़िया वेलकम स्वागत है, क्योंकि टेनिस क्रिकेट जब हमने शुरुआत की थी ना, सिडले डाइट है विराज सर भूले नहीं, वो 3 वो वक्त है। विपुल दादा देखिए इनके पास भी समय नहीं रहता है, कई मरतबा हमने भी बात की आइए भाई दादा, लेकिन घर की टूर्नामेंट है, शायद मुझे लगता है उन्हें भी कहीं बाहर जाना था, शायद है घर की टूर्नामेंट के कारण देखिए वो तारीख है उन्होंने कैंसिल किए। जीत के लिए देखिए केवल अभी 2 की जरूरत है। विराज सर आइए, वेलकम स्वागत है। और 39 रन देखिए बनाए, कितना ताबड़तोड़ देखिए बल्लेबाजी कर लिए। भले मैच देर से शुरू हुआ, लेकिन बल्लेबाजों ने समय बचाने में कम नहीं लगाए भाई। तीसरा ओवर चल रहा है, मुझे लग रहा है कि अब अंतिम गेंद तक क्या मुकाबला जाएगा। 1 रनों की जरूरत है, लेकिन से दिक्कत यही है देखिए महेश स्मृति सुरंग पड़ा टीम है। मैच फिनिश हो चुका है यहाँ पर, लेकिन चलिए टॉस के लिए अब कप्तान तुरंत आना होगा। मैच के मैन ऑफ द मैच थोड़ा सा जिक्र करेंगे, पहले गेंदबाजी की तरफ नजर घुमाएंगे। बल्लेबाजी तो वन मैन आर्मी के जैसे रहा। चलिए गेंदबाजी देखिए सभी अच्छे किए, मनीष ने भी अच्छे किए, लेकिन जो 37 रनों का इनिंग रहना बहुत भारी पड़ा। बधाई देखिए, पर टारगेट 41 का था, लेकिन फिर से एक बार स्कोरर की तरफ देखते हैं।